कोकण आयुर्वेदच्या वतीने कडवई येथे आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य रोगनिदान व उपचार शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शेकडो रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला। या आरोग्य शिबिरात नाडी परीक्षण, गुडघ्याच्या आणि मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी, वरिष्ठ नागरिकांसाठी मधुमेह तपासणी तसेच आहार आणि योगासनांचे मार्गदर्शन देण्यात आले। यासोबतच इलेक्ट्रोथेरपी, ॲक्युपंक्चर, कंपिंग थेरपी, कायरोप्रॅक्टिस, मुस्का ट्रीटमेंट, कायरोगन ट्रीटमेंट आदी विविध आधुनिक व पारंपरिक उपचार पद्धतींनी तपासणी व उपचार करण्यात आले। शिबिरामध्ये डॉक्टर ऋतुजा दोरके, प्रथमेश सूर्यकांत नलावडे, कायरोप्रॅक्टिशनर, प्राची घाग नलावडे, ॲक्युपंक्चरिस्ट सूर्यकांत आत्माराम नलावडे, नाडी तज्ञ, डॉक्टर सत्यनारायण जयस्वारा, गुडघे स्पेशलिस्ट, डॉक्टर चंद्रकांत यडगुडकर, वातरोग तज्ञ आदी तज्ञ डॉक्टरांनी सहभाग घेतला व रुग्णांची तपासणी केली। पोटाच्या तक्रारी आहेत, गॅस ऍसिडिटी आहे, पोटचा होत नाही, भडकता काय भडकता का छोट्या छोट्या कारणावर भरपूर छोट्या छोट्या कारणावर भडकता। आपली दिनचर्या, आपलं राहणीमान, वजन वाढत चाललं तुझं, हार्मोन्स मध्ये बदल आहेत, हार्मोन्स मध्ये चेंज आहे तुझ्या पूर्ण, हार्मोन्स मध्ये चेंज आहे। चिडचिडेपणा का करते? चिडचिडेपणा करते, केस गळतायत, झोप तुझी पण कमी झाली, पोटाच्या तक्रारी आहेत, तुला स्किनचे पण प्रॉब्लेम आहेत, इचिंग वगैरे होतं का? शरीर चावतं असं कधी? खाज येते? कधीतरी खाज येते, वजन वाढत चाललं, हार्मोन्स मध्ये पूर्ण बदल झालेले आहेत। तुझी पण प्रकृती वातज आहे आणि विकृती पित्तज आहे। प्रकृती ती तुझ्या आईकडनं आली, आपण आईच्या गर्भात असताना आपली प्रकृती बनते, ती अशी की आईची नाळ आणि आपली नाळ 9 महिने। बॅक पेन, ओके, म्हणजे तुमची कंबर दुखते, पायांमध्ये खाली पॅनिंग जात आहे, एकाच पायात जात आहे सायटिक, ओके ठीक आहे। आता मी तुम्हाला सायटिकाचे व्यायाम दाखवते, ठीक आहे, जे तुम्हाला घरी करायचे। थोडं खाली सरका, ओके, ह्याला नी टू चेस्ट बोलतात। पहिला गुडघ्यामधून पाय दुमडायचा, इथे जेवढं जाईल तेवढा, त्याला जास्त जोर लावायचा नाही, जितकं जाईल तितकं असं स्ट्रेच करायचंय, 1-2 सेकंड असं धरून ठेवायचं, थांबायचं आणि नंतर मग पाय सोडायचं। मग ह्या पायाची सेम मुवमेंट, हे तुम्ही प्रत्येक 3-3 सेटिंग करायच्या, 3 वेळा, हा एक व्यायाम 3 वेळा, ओके ओके। हात तुमचे स्ट्रेट, हे तुम्ही बॉडीचा जो तुमचा पोश्चर आहे तो सरळ असला पाहिजे। आता मी हात लावते असं, नंतर तुम्ही करायचं, इथे स्ट्रेच येतो, थोडं जितकं जाईल तेवढं, जबरदस्ती करायची नाही, नंतर ओके। हे तुम्ही घरी प्रत्येक व्यायामाचे 3-3 सेट करायचे। नमस्कार, काय त्रास आहे तुम्हाला? मला पीसीओडीचा त्रास आहे। तर पीसीओडी साठी मी तुम्हाला काही आसन सांगते, ते रोज सकाळी 7 वाजता उठून तुम्ही करायचे। तुम्ही पहिले बघून घ्या मी कशी करते। ओके, पहिले वज्रासनात बसून घेऊया, त्याच्यानंतर दोन्ही हातांच्या मुठी करून ओटी पोटाजवळ ठेवून श्वास सोडत खाली वाका, पोझिशन होल्ड करायची, श्वास सोडत परत वरती, दोन्ही हात खाली, रिलॅक्स। पीआरपी और कार्टिलेज बढ़ाने के लिए, तो हम लोग कॉम्बिनेशन ओजोन और पीआरपी करते हैं।
थेरेपी है। ओजोन थेरेपी हम लोग ये गुड़गे में, कमर में देते हैं ताकि अंदर का जो घाव हो गया चीज कार्टिलेज रिपेयर होता है। रिपेयर करने के लिए और पेन मैनेजमेंट के लिए यूज होता है। और नेक्स्ट थिंग, आपका जो अंदर घाव हो गया वो भर जाता है। इसका नाम है ओजोन थेरेपी। ओजोन थेरेपी हिंदी चलेगा नमस्कार. कोकण आयुर्वेद स्पाइन व पॅरालिसिस ट्रीटमेंट रिहॅबिलिटेशन कायरोप्रॅक्टिस सेंटर कडवई व सावर्डे या सेंटरमध्ये मी सूर्यकांत आत्माराम नलावडे, नाडी परीक्षक व माझी सर्व टीम या क्षेत्रात कायम कार्यरत असतात. मणक्याच्या व गुडघ्याच्या आधारावर मॅन्युअल थेरपी व ओझोन उपचार पद्धतीने रुग्णावर उपचार केले जातात व रुग्णांना पूर्णपणे बरे केले जाते. अशा पद्धतीने कायरोप्रॅक्टिस, ॲक्युपंक्चर्स, कपिंग थेरपी, फायर कपिंग, त्याच्यानंतर डाईट, योगासनं यामार्फत रुग्णांची सेवा केली जाते. ह्यांना मानेचा आणि कमरेचा त्रास आहे, बरोबर. यांच्या आता जे आपण जी ट्रीटमेंट करणार आहे तिला कायरो थेरपी बोलतात, बरोबर. त्यामध्ये आपण काय करणार, यांच्या पूर्ण आहे ना मणक्याचा म्हणजे स्पाईनची अलाइनमेंट करणार, बरोबर. मानेपासून ते अप टू कमरेपर्यंत. श्वास घ्या, सोडा. श्वास घ्या, सोडा. आपण सोडा. श्वास घ्या, सोडा. श्वास घ्या, सोडा. श्वास घ्या, सोडा. सरळ झोपा. अंगुल उचला. श्वास घ्या, सोडा. काय त्रास? श्वास घ्या, सोडा. सोडा. तुम्ही हलू नका. मोठ्याने बोला. श्वास घ्या, सोडा. डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.